आपण जेव्हा सुंदर दिसतो तेव्हा चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो की नाही आणि खरंच आपला कॉन्फिडन्सही वाढतो. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी पूजा आणि आम्ही दोघे आणि कृषीच्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आली आहे गेटिंग रेडी विथ मी आणि येस आम्ही बाहेर जात आहोत. त्यासाठी मी छान रेडी होते, तर मी म्हटलं चला आज गेटिंग रेडी विथ मीचं शूट करूया. फर्स्ट ऑफ ऑल फेस वॉश केला आणि छान फेस कोरडा करून घेतला. त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय केलं. मॉइश्चरायझर मी निव्हियाचं यूज करते आणि खरंच खूप जास्त छान आहे. ते जेल बेस मॉइश्चरायझर आहे. खूप छान वाटतं. पूर्ण स्किनवर छान स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर मॉइश्चरायझरनंतर सेकंड स्टेप आहे, छान तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करतात. आता सनस्क्रीन मी 24चं यूज केलं. छान ऑल ओव्हर फेसला सनस्क्रीनही अप्लाय केलं. उन्हात जात असाल तर सनस्क्रीन इज व्हेरी मस्ट. आणि त्यानंतर मी गार्नियरचं विटॅमिन सीचं क्रीम अप्लाय करते आहे इकडे. विटॅमिन सी क्रीम इज व्हेरी इसेन्शियल फॉर हेल्दी स्किन आणि हेल्दी स्किनसाठी ते खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याने एक फेअर छान स्किन टोनही मिळतो आणि खरंच मला ते खूप आवडतं. मी मस्त अप्लाय केलं. त्यानंतर मी इकडे फिटमीचं फाउंडेशन यूज करते. आता मी रेग्युलर बेसिसवर असं काही फाउंडेशन वगैरे यूज करत नाही. बट येस, तुम्हाला जर ओकेजनली कुठे बाहेर जायचं असेल, त्यातल्या त्यात तुम्ही लग्नाला जात असाल किंवा एखादा इव्हेंट, एखाद्या फंक्शनला जात असाल, तर फाउंडेशन मी यूज करते आणि छान हे फाउंडेशन मस्त स्किनमध्ये मर्ज होतं आणि तुम्ही इकडे बघू शकतात बिलकुल स्किन फुटल्यासारखी दिसत नाही. खूप छान वाटतं आणि मी ते हातानेच ऑल ओव्हर स्किनला, ऑल ओव्हर फेस, नेक मस्त अप्लाय करून घेतला आणि त्यानंतर मी इकडे छान माझं फेवरेट सिरम बेस कॉम्पॅक्ट यूज केलं आहे आणि खरंच इतकं सुंदर आणि ग्लोईंग स्किन दिसत होती. खूप छान वाटतं मला जेव्हा मी हे कॉम्पॅक्ट यूज करते. याचे डिटेल्स पण देईल. इफ एनीवन वॉन्ट्स, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच खूप छान वाटतं, फ्रेश वाटत होतं आणि मस्त मी छान रेडी होत होते आणि कॉम्पॅक्टही ऑल ओव्हर मी यूज केलं आहे. फेसला, नेकला, इयर्स, नोज, ऑल ओव्हर फेसला तुम्हाला कवर करायचं आहे कॉम्पॅक्टनेही. आणि कॉम्पॅक्ट पावडर लावल्यानंतर मी यूज करणार आहे छान आयलायनर. आता आयलायनर मी खूप रेअर यूज करते आयलायनरही आणि मी आयलायनर छान लावून घेतलं माझ्या आईजना. आयलायनर लावल्यानंतर एक वेगळाच छान लूक येतो आणि डोळे पण अट्रॅक्टिव्ह दिसतात एकदम. तर खरंच आयलायनर मी नेहमी यूज करते. मी काजळ यूज करत नाही कारण ते मला जास्त सूट होत नाही. बट तुम्ही काजळ यूज करत असाल तर तुम्ही यात ते ॲड करू शकतात. आणि मस्त आयलायनरही मी इकडे अप्लाय करून घेतले आईजना आणि तेही खूप छान दिसत होते कारण आईज खूप छान दिसत आयलायनर लावलं आणि तुम्ही इकडे बघू शकतात लगेच लूक चेंज होतो आहे. छान वाटतं आहे. आईजही मोठे आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, लिप बाम. मी लिप बाम लावला इकडे मेबलिनचा आणि लिप बाम लावल्यानंतर सगळ्यात असं वाटतं वाव, मेकअप कंप्लीट होत आला आपला. त्यानंतर मी इकडे टिकली लावली. आता आपल्या कॉस्च्यूमनुसार आपण टिकली चॉईस करायची आहे. मी इकडे छान कुर्ता सेट घातला होता त्यामुळे मी त्या कलरचीच टिकली लावली नाजूकशी आणि टिकली लावल्यानंतर मी मस्त केस हेअर म्हणजे पॅक करून घेतलेत आणि हो, मी रेडी झाली होती ऑलमोस्ट. छान मस्त. तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक यू फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. व्हिडिओ आवडला